नमस्कार, मीना नहार, मीनाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला आज उपवासाचे पकोडे दाखवणार आहेत। खूप सुंदर आहेत, तर चला आपण पाहूया। हे पहा, आपण त्यासाठी काय केलेलं आहे, बटाटा घेतलेला आहे आणि तो मस्त किसून घेतलेला आहे। पहा, छान असं तर तो पाण्यात ठेवलेला आहे मी, तो आपण पाण्यातून काढून घेणार आहोत। हे पहा, मस्त असं आपण बटाटा, लाल भोपळा तुम्हाला जो आवडत असेल तो घ्या। हे पहा, सुंदर असं काढून घेतलेला आहे। हे पहा, मस्त बटाटा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे पहा, हे उपवासाची भाजणी आहे, ते पीठ घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये। हे पहा, 2 चमचे घेतलेलं आहे। 2 चमचे मी राजगिरा आणि साबुदाण्याचं पीठ आहे, ते पण आपण 2 चमचे घेणार आहोत। हिरवी मिरची आणि आलं आहे। आलं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल तर ठीक आहे। हे पहा, जिरा आहे, थोडा जिरा आपण हातावरती चोळून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकणार आहोत, हे उपवासाचं मीठ आहे। आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहोत। आणि ह्या बटाट्याच्या ह्याच्यामध्येच आपल्याला कालवायचंय, वाटलं तर पाणी टाकायचं, नाहीतर नाही टाकायचंय। मस्त असे क्रिस्पी वडे होतात ते। हे पहा, मस्त त्याच्यामध्ये झालेलं, पण आता थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे। अगदी नकळत थोडंसं, अगदी 1-2 चमचे आपण पाणी टाकणार आहोत। थोडंसं असं भज्यासारखं, थोडंसं ओलसर पीस पाहिजे आपल्याला। हे पहा, हे पहा, सुंदर असं आपण पीठ एकदम मस्त झालेलं आहे। आपण ह्याचे छोटे छोटे, हे पहा, तेल इकडे तापवायला ठेवलेले, तेल चांगलं तापलेलं आहे। मी असे छोटे छोटे पकोडे टाकणार आहे त्याचे। हे पहा, गोल टाका असे। पहा, एवढे सुंदर, हे पहा, एवढे सुंदर असे आपले पकोडे झालेत। पहा, मस्त झालेत एकदम। आपण हलक्या हाताने त्याला हे पहा, तुम्ही दुसरं आणखीन एक आपण टाकूया। हे पहा, ह्या पिठापासून तुम्ही असे बॉल पण करू शकता। आतमध्ये चीज पनीर तुम्हाला काय भरायचं ते भरू शकता आणि चीज बॉल, पनीर बॉल करू शकता, किंवा ह्या पिठाचं थालीपीठ पण खूप सुंदर होते। तर तुम्ही नक्की करून पहा। हे पहा, एवढे सुंदर वडे आपले झालेले आहेत। हे पहा, सुंदर असे आपले उपवासाचे पकोडे तयार झालेले। तुम्ही दह्याबरोबर खा किंवा ग्रीन चटणी आपण करतो उपवासाची, त्याच्याबरोबर खाल्ली तरी खूप सुंदर लागते। तर तुम्ही नक्की ह्या उपवासात करून पहा, आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आज आपण सुंदर उपवासाचे पकोडे तयार करणार आहोत। खूप सुंदर झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत। तर ते कसे करायचे आपण पाहूया।